हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझी घरातली सगळी कामं अर्धी झालेली आहेत आणि अर्धी बाकी आहेत आणि आज आहे वटपौर्णिमा. तर मला पूजा करायचा आहे आणि मी स्वयंपाकामध्ये एकदम सिंपल केलेलं आहे आणि आज माझा व्हिडिओ शूट रिव्ह्यू करत आहे. त्याला म्हणजे तो म्हणतोय की मलाच व्हिडिओ शूट करायचं, मग म्हटलं ठीक आहे. आणि आज आहे माझा बड्डे पण आहे वटपौर्णिमेच्या दिवशी. तर चला आता मी आज पूजेची तयारी करणार आहे. आणि आता मी आत्ताच फुलं आणायला गेली होती पण मला फुलं भेटलीच नाही आहेत. रोज घेऊन आले मी. मला म्हणजे टेस्कोमध्ये गेली होती पण तिथं फुलं नाही भेटले. आंबा भेटलेला आहे, आंबा घेऊन आली आणि आता पूजेची तयारी करते छान वटपौर्णिमा. तर मला दुसरे फुलं भेटले नाहीत म्हणून मग मी हे रोजच घेऊन आले. आता म्हटलं जे आहे तेच चालवते, कोणतेच फुलं नव्हते. आणि आंबा पण आपल्या इंडियन शॉपमध्ये नव्हती गेलेली, इथेच घेऊन आले. आंबा असा मला मोठा भेटलेला आहे, आज आंब्याचाच मान असतो. तर चला आता पूजेची आधी 10:30 वाजले. आता पूजा करून घेते छान आणि मग नंतर बोलते तुमच्याशी, तुम्हालाही दाखवते मी पूजा कशी करते ते. आता ही सिंपल साडी घातली आहे मी, छान एकदम सिंपल आहे आणि मोठं मंगळसूत्र वेअर केलेलं आहे मी. तर चला आता आपण पूजा करूया. मनात भावना असल्या की सगळं आपोआप साहित्य मिळत जातं आणि असं छान पूजा केलेली आहे. मी दरवर्षी असंच करत असते. म्हणजे इथं काही वडाचं झाड नसल्यामुळं मी आपलं इथेच देवघरालाच मी 7 फेऱ्याचा धागा बांधलेला आणि असं छान पूजा करून घेतलेली. सिंदूर लेपन शोभा पावे, त्रिशूल चंद्र माथे सजावे, मोड़क के प्रेम में रमते, भक्तों के दुख हर लेते, भक्तों के दुख हर लेते, भक्तों के दुख हर लेते. गौरी पुत्र गणनायक प्यारे, तेरी महिमा जग में न्यारे. माझी पूजा त्यांनी सगळं झालेली आहे, छान पूजा त्यांनी करून घेतली आणि आज ना हे सगळं असं वेअर केलेलं आहे त्यामुळे छान वाटत आहे. बांगड्या पण घातलेल्या आणि असं छान मी आज झुमके वेअर केलेले आहेत. तर माझा असं सिंपल लुक होता आणि पूजाही सिंपलच करते मी, दरवर्षी जशी करते तशीच मी यावर्षी पण केलेली आहे. आणि इथं काही वडाचं झाड नाही आहे, काही नाही की जाऊन तिथे पूजा करायचं. आणि फ्रेंड्स त्यांना आहेत पण सगळे दूर दूर असल्यामुळं कोणी कुणाच्या घरी पण जाण्यात येत नाही. आज आहे मंडे, प्रत्येकाचे ऑफिस असतात. जेवढं होईल तेवढं आपल्याच्यानं करायचं आणि मला जेवढं होईल मी तेवढंच करते. आधीपासूनच नाही का असं अंगावरती ना जास्त कोणत्या गोष्टीचा लोड नाही आहे. सासरी पण मी छोटीच आहे, माहेरी पण छोटीच आहे आणि कोणीच मला कधी असंच प्रेशर नाही टाकलं की तू हे कर तू ते कर. त्यामुळं माझं एकदम जसं सिंपलच असतं. तर असे छान झालेली आहे. आणि आता मला जायचं आहे रिवच्या स्कूलमध्ये, न्यू स्कूलमध्ये बोलवलं आहे त्यांनी, म्हणजे स्कूल बघण्यासाठी. आणि तिथं 1 तास मुलांना थांबवायचं, म्हणजे मुलं एन्जॉय करतात का नाही करतात त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते बघतील. आणि तर चला आता त्याच्या न्यू स्कूलमध्ये जाऊया. आम्ही बाहेरूनच दाखवेन कारण का आतमध्ये इथं अलाउड नसतं. तर चला आता जाऊया आपण. Happy birthday, Mama. Happy birthday, Mama. Thank you, Devi. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday, dear Mama. I love you. I love you. Happy wish with. तर मला खूप भूक लागलेली म्हणून मी आंबा चिरत होते. आता रात्री जेवण करूया बड्डे सेलिब्रेशन केल्यानंतर म्हणून. आणि असा आंबा चिरत होते आणि आंबा खूप गोड होता, हा पण छान होता, स्पेनचा होता हा आंबा. तर छान लागलेला. आणि मस्त असं बाल्कनीत बसून मी मँगो खात आहे कारण का भूक खूप लागलेली आहे. सकाळपासून मी काहीच खाल्ले. तसं आमच्या इकडं म्हणजे उदगीरला 1 टाईम जेवतात. तर मी पण जेवणार आहे संध्याकाळचं. बर्थडे आहे तर म्हटलं केक कट करू आणि घरीच काहीतरी मागून खाणार आहे.
आणि असं एक आजचं छोटंसं सेलिब्रेशन आहे, कारण का उपवास आहे. तर मग बाहेर जेवायला जाण्यापेक्षा म्हटलं घरीच काहीतरी असं हे करूया, कारण का इथं सगळीकडे नॉनव्हेज असते. मग इकडचं तिकडं आणि उपवास आहे, त्यात आणायचं म्हणताय तर एगलेस केक आणून छान छोटंसं सेलिब्रेशन करूया मस्त असं. आणि आज वेदर म्हणजे गार आहे, थोडं लागते, गोड आहे. हा पण द्राक्ष दिसतील, टरबूज दिसेल आपल्याला 12 महिने. असं नाही की समर आला टरबूज आलं, 12 महिने टरबूज दिसेल, 12 महिने ग्रेप्स दिसतील. आणि आंबा पण 12 महिने मँगो असतो. आपला इंडियन नसतो, पण हे जे बाहेरच्या देशात नेतात हे मँगो असतातच इथे. तर चला आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे, मी मँगो खाऊन घेते आणि केक कटिंगचं मी तुम्हाला तर असा मी हा सुंदर ड्रेस वेअर केलेला आहे. छान लॉंग आहे, छान. आणि हे इयरिंग्स आणि हे दिलेलं आहे अनिलने, कॉस्टोकोमधनं आणलेलं आहे. हे कसं दिसतं डिझाईन. तर चला आता माझा उपवास आहे म्हणून अनिलने एक फ्री केक आणलेला आहे छान. आणि हा मी घेऊन आलेला होता सकाळी पूजेसाठी, आणि तो आता हा आणि हा घेऊन आला. तर बघू आता काय करतो तो. छोट्या गोष्टी एका वाईफला खरंच खूप छान वाटतं, मॅटर करतं या सगळ्या गोष्टी. आणि खरंच मी ना खूप लक्की आहे. तो माझी प्रत्येक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट असं छान. आणि पूर्ण फॅमिली मॅन आहे माझा नवरा, त्याच्यामुळं मला खरंच खूप छान वाटतं. आणि खूप छान फिलिंग असते की प्रत्येकीचं नवरा असं, प्रत्येकालाच वाटतं की आपला नवरा असं करायला पाहिजे आपल्यासाठी, म्हणून त्यातलीच मी एक आहे. आणि मनापासून मी त्याला थँक्यू म्हणते, नेहमीच म्हणत असते, कारण का तो खूप करतो, म्हणजे अपेक्षापेक्षा पण खूप करत असतो तो. तर चला बघूया आता काय सेलिब्रेशन करते वेळेस कसं डेकोरेशन करते ते बघूया. तर इथे अनिल, सर्वेश आणि सर्वेशने सगळं कॅप्चर केलं आहे. आणि मी माझं तिकडे बसली होती, तो म्हटला की 5-10 मिनिट बस तू. आणि इथं छान त्यांची तयारी चाललेली होती. रिवला मी ड्रेस पण घालून दिलेला होता, आणि माझा नवरा असा माझ्यासाठी खूप छान तयारी करत होता. सर्वेश व्हिडिओ घेत होता. आणि हे 3 बॉईज आहेत आणि मी गर्ल आहे, पण मस्त मज्जा येत असते यांच्यासोबत असं राहून. तर असं छान आहे. आणि बघा किती सुंदर त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे, खूप छान वाटत होतं. तर अनिलनी आणि सर्वेशनी आणि रिवनी मिळून खूप सुंदर डेकोरेशन केलं, व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि खूपच छान केलेलं आहे. आणि आता आम्ही केक कटिंग करणार आहोत, तर तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासोबत. आणि खरंच खूप छान फिलिंग आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Thank you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. इथे किसी घ्या. थँक्यू सो मच पिल्ले माझे, माझा डे स्पेशल केल्याबद्दल. स्पेशल पप्पांना चला. थँक्यू. अशा प्रकारे माझा बड्डे झालेला आहे. आणि स्पेशल थँक्यू माझ्या नवरोबाला. थँक्यू नवरोबा, खूप छान बड्डे केला आहे. थँक्यू सो मच. आणि हे सर्वेशला पण, कारण का सर्वेशने पण खूप काही केलं आणि मला कार्ड पण दिलंय त्यांनी छान छान. तर खूप छान असा बड्डे झालेला आहे सेलिब्रेशन. तर परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.